और थोड़ी देर पहले हमें शिवराम विठोबा घुगे इन्होंने कॉल किया था। उनका यह खेती का परिसर है और आप सामने देख सकते हैं नीम का पेड़ है और बबूल का एक पेड़ है और उसके ऊपर उन्होंने एक सांप देखा था। और यहाँ आने के बाद आपको पता चलता है कि नीम के ऊपर जो सांप बैठा हुआ है उसे हम यहाँ से सेफली रेस्क्यू करेंगे और उसके बाद उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे। लेकिन कोई भी इस प्रकार वीडियो देखकर सांप पकड़ने की चेष्टा ना करे। एक काम कर ना दादा, इथे या ना, या फांदी या ना, नाही नाही या दुबा का दुबा राहील तरी थोडा थोडा वर गेलं थोडं वडा हा तुमच्या आलंय तुमच्या पुढं इकडे आणि तुम्हाला फाटी गेलो ती फाटी वडून घ्या थोडी धावा 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 इकडे वड इकडे गेला नागिन आहे काय काय वा टाकीत गाणं उघडलं तरी पाणी देत मग 8 दिवस माणसं भिजत राहते हा तरी पाणी देणार आहे एकदम मांजर पडलं 8 दिवस हा नका नका लांब जा तिकडे टाकी चांगलं इकडे वळायला वर इकडे या हा बरोबर आहे तू इकडे सर का इकडे आला खाली तर होईन पळा पळ नाही नाही हिसका नका तू फक्त ताणून धरायची हिसका नाही द्यायची आपल्याला पाला एकत्र दिसतो आडा मारेल व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ पाहता जर का काय सरका सरका बाबू मारा मारा थोडी थांब तुला काय झालं वड 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 इकडे हा थांब नागी हा नागी 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 वर्षल तारीख हो थोडं नाग पायाला चावलं बरं काय पुढे इकडे नाही फिरून फिरून या पुढे
सगळं राहते का? मी शांताराम महाराज घुगे. आज टोपडी वस्तीवर तिथं खूप मोठा नाग निघलेला आहे आणि तो खूप विषारी आहे. पण आज गिरीश सरांना त्यांना फोन केला की आपण काय म्हणलं की सर्पाची आपण हत्या करू नये बुवा. कारण सर्प हा काय असतो माहिती की शेतकऱ्याचा मित्र असतो आणि बाकीचे जे बेळामध्ये उंदरं असतात ना, उंदरापासून मग शेतकऱ्याला अन्नामध्ये काही विष्ठा गेली काय गेले तर त्या शेतकऱ्याला अन्नामध्ये तर विष बाजून शेतकऱ्यासुद्धा त्या अन्नामध्ये त्यांना खाऊन ते आरोग्य म्हणजे त्यांचं आरोग्य धोक्यात राहतं. पण तसं हा सर्प म्हटलं हा शेतकऱ्याचा मित्र आहे. म्हणून आज या ठिकाणी गिरीश सर या ठिकाणी त्यांना फोन केला आणि ते या ठिकाणी आले. त्यांनी सर्प पकडला आहे आणि त्यांचे हार्दिक अभिनंदन. थैंक यू रामकृष्ण। शिवराम विठवा गुगे निमोन, इनके घर के पास पेड़ के ऊपर जो हमें नाग मिला था, इस नाग को हम यहाँ नेशनल हैबिटेट में रिलीज कर देंगे।